आप देख रहे हैं भायंदर संवाद। या शहरामध्ये माजी महापौर म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले, अनेक समस्यांना सुद्धा तोंड द्यायची वेळ आली। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पदभार सांभाळला आणि त्याच वेळेला कोरोना आला। परंतु या कोरोनामध्ये आणि कोरोना शहरातून घालवण्यासाठी मीरा भाईंदर शहराला मदतीचा हात देण्यासाठी माझ्या बरोबरीला उभं होतं तर या शहराचे लाडके आमदार नरेंद्र मेहताजी आणि माझे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि या शहरातील सर्व जनता जनार्दन। जर त्या प्रसंगी आपण सर्व उभे राहिलो नसतो तर आज शहरामध्ये काय परिस्थिती असती हे आपल्या सर्वांना माहीत असतं। परंतु आपण सर्वांनी मिळून शहरातून कोरोना तर घालवलाच, आज या सुसज्ज शहरामध्ये आरोग्यदायी शहरामध्ये पुन्हा एकदा वेळ आलेली आहे ती विधानसभा इलेक्शनची। आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या मेळाव्यात मी अभिनंदन करू इच्छिते आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांनी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिलांच्या ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे मानधन आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व महिलांचं रक्षाबंधन यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। म्हणून सर्वांच्या वतीने महिला वर्गाने सर्वांनी टाळ्या वाजवून आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये ज्यांनी अतिशय वेगाने हे कामाला गती दिली असे लाडके माजी आमदार नरेंद्र मेहताजी यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचे, अभिनंदन करायचे की खरोखरच या शहराला या शहरातील महिलांना एक मोठा भाऊ म्हणून आधार नेहमीच त्यांनी दिलेला आहे। आज सर्व नगरसेविकांचं मनोबळ वाढवण्याचं, नगरसेवकांचं मनोबळ वाढवण्याचं काम जर या शहरात कोण करत असेल तर आमचे आमदार नरेंद्र मेहताजी। या कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर नरेंद्र मेहताजी। या शहरातील तरुणांचं मनोबळ वाढवण्याचं काम करत असेल तर नरेंद्र मेहताजी। कारण या शहराला नरेंद्र मेहताजींची गरज आहे। आपण पाहिलं मागील 5 वर्षांमध्ये शहरामध्ये आमदार असून सुद्धा आम्हाला कधी वाटलं नाही की या शहरामध्ये आमदार आहे, कारण तसा काही अनुभव आम्हाला पाहायला मिळाला नाही। नगरसेवकांच्या वाट्याला तर कधी आमदार दिसलाच नाही। आणि म्हणून मला प्रामाणिक वाटतं की या शहराला ज्याची गरज आहे, या कार्यकर्त्यांना ज्यांची गरज आहे त्या आमदाराला निवडून आणायचं, म्हणजेच नरेंद्र मेहतांना निवडून आणायचं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि आपण सर्वांनी मिळून या इलेक्शनमध्ये तन मन धन सर्वांनी मिळून या इलेक्शनमध्ये आपल्याला पुढे झुकून द्यायचं आहे। नुसतं बोलून चालणार नाही, करून दाखवावं लागेल। कारण गेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण धोका खाल्लेला आहे। लोकसभेच्या इलेक्शनला आपल्या जागा कमी का आल्या आणि या इलेक्शनला विधानसभेच्या आपल्या जागा कशा वाढतील याचा विचार नगरसेवक, पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांनी करण्याची ही गरज आहे। कारण जर आज ती वेळ निघून गेली तर पुन्हा ती वेळ आपल्या हातामध्ये येईल असं नाही। पुन्हा 5 वर्ष पुन्हा थांबावं लागणार आहे आणि आपण इथे नुसताच घोष करत बसू की आमचा आमदार निवडून आला पाहिजे, पण आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते तुमच्या आमच्या हातामध्ये आहेत। आणि मला आज या ठिकाणी शाश्वती आहे की ज्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्यांच्या पाठीशी आहात आणि आतापर्यंतचे जे जे कार्यक्रम आपण पाहिले, जे जे कार्यक्रम आमदारांनी घेतले
आणि सर्वांनी मिळून त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जो हातभार लावला तो खरोखरच मोलाचा आहे. असंच सहकार्य येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत हाच जोश, हाच प्रयत्न आणि याच पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे. आज जरी ते उमेदवार म्हणून आपल्याला मिळाले तरी आपणच उमेदवार आहोत या जोशाने आपल्याला काम करावं लागेल. नाहीतर कागदावरतीच कार्यकर्ते राहतील, बूथ कमिटीचे जे काही हे आहेत, समितीचे जे सदस्य आहेत ते सुद्धा कागदावरतीच राहतील. असं होता कामा नये. प्रत्यक्ष काम करावं लागेल आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण प्रत्यक्षपणे त्यांना सहकार्य करू. हीच अपेक्षा बाळगून या ठिकाणी मी माझे 2 शब्द पूर्ण करते. पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या मेळाव्याच्या मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की वंदे वंदे. आप देख रहे हैं भायंदर संवाद.